कल्पना वृक्षासी देखिले, चिंतामणीस चिंतिले, कामधेनुसे अपेक्षिले, जिन्या जीवविले, तीची हरिरूप पंढरीये. धन्य कूड धन्य जन्म, जयासी पंढरीचा नेम, चित्ती अखंड विठ्ठल प्रेम, ते धन्य भक्त भूमंडळी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओबी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 23 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 218 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. यत्र काले तु अनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिना प्रयाता यान्ति तंकालम वक्ष्यामि भरतवर्षभ. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, मृत्यू समयी स्थळ कोणतं होतं आणि काळ कोणतं होतं यावर बऱ्याच अंशी त्या जीवाचा मोक्ष अवलंबून असतो. अर्थात हा नियम जनसामान्यांकरता आहे. किती सहजपणे भगवंताने पुढे निर्माण होणाऱ्या शंका कुशंकाचं समाधान करून टाकलं आहे महाराज. नाहीतर बऱ्याच वेळा आपण पाहतो पुढे ते वर्णन येणारच आहे की अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. याच्यानंतरचा श्लोक तोच आहे महाराज. भगवंत स्पष्टपणे सांगतात की मृत्यूची वेळ ही जर अग्नी, ज्योती आणि रह म्हणजे अग्नीचा प्रकाश असेल, ज्योत असेल, दिवस असेल आणि शुक्ल पक्ष असेल आणि 12 महिन्यापैकी उत्तरायणाचे जे 6 महिने आहेत अर्थात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. जानेवारीच्या 14 तारखेपासून जूनच्या 21 तारखेपर्यंतचा हा काळ हा सूर्याचा उत्तरायणाचा काळ म्हटलेला आहे महाराज. या संपूर्ण देवता ज्या आहेत, मग अग्निदेवता असेल, ज्योती, दिवस किंवा शुक्ल पक्ष किंवा षण्मास, या सगळ्यांमध्ये या काळी जर मृत्यू आला तर जीवाला मोक्ष प्रदान करता येतो. या अधिष्ठाता देवता आहेत महाराज. परंतु एखाद्या वेळेस असंही घडतं की आयुष्यभर साधना केलेली आहे, भगवंताशिवाय दुसरा विषय त्याच्या जीवनात कधी आला नाही, परंतु अशा साधकाला कधी कधी हे सगळे मुहूर्त सोडून मृत्यू येत असतो. म्हणजे प्राणज्योत अशा साधकाची जेव्हा मावळते त्यावेळेस अग्नी साक्षीला नसतो, ज्योतीचा प्रकाश नसतो अर्थात दिवसही नसतो, शुक्ल पक्षही नसतो आणि सूर्याचं उत्तरायणही नसतं. आणि असा महात्मा तर या जगताचा निरोप घेत असतो. मग याला मोक्ष नाही का? भगवंताने त्याही शंकेचं निरसन करून टाकलं आहे की अशा योग्याला मोक्षाची चिंताच नसते. पहिली गोष्ट, तो आपल्याच मस्तीमध्ये जगत असतो. मोक्षपद तुच्छ केले याची कारणे, आम्हा जन्म घेणे युगायुगी. तुकोबाराय म्हणतात मोक्षाची आम्हाला आवश्यकताच नाही, आम्हाला या पृथ्वीवर येण्याचंच जास्त आवडणार आहे. कारण असा वर्ग हा संतांचा वर्ग असतो महाराज. आणि ते स्वतःहून येतात. वास्तविक त्यांचं निवासस्थान भूमंडळ नाही, मृत्यूलोक नाही, त्यांचं खरं निवासस्थान वैकुंठच आहे.
परंतु जगताच्या उद्धाराकरता प्रत्येक ठिकाणी भगवंत अवतारित होऊ शकत नाही. त्याकरिता अशी संत मंडळी येतात आणि आपलं अवतार कार्य संपलं की या मुहूर्ताची वाट न पाहता आपला देह ते ठेवत असतात. मग अशांना मोक्ष मिळत नाही का? भगवंत म्हणतात मोक्ष मिळतोच. कारण मीच एक सिद्धांत सांगितलाय. भगवंत म्हणतात की यम यम वापी स्मरण भाव तेजते अंते कलेवरम. याच अध्यायामध्ये आपण 6व्या क्रमांकाच्या श्लोकात पाहिलं की यम यम वापी स्मरण भाव तेजते अंते कलेवरम तम तम वैति कौंतय सदा तद्भाव भाविता. अर्थात मृत्यूसमयी जो विचार मनामध्ये आलेला असेल अर्जुना, ती गती त्याला प्राप्त होत असते. यथा मती तथा गती. शेवटच्या श्वासाच्या वेळेस जो विचार असेल ती योनी किंवा ती गती त्याला प्राप्त होत असते. मग अशा महात्मांच्या जीवनामध्ये जर भगवंताशिवाय दुसरा विषयच नसतो, भगवंताचं नाम, भगवंताच्या रूपाचं स्मरण, भगवंताचंच कार्य, त्यासाठीच अंतिम श्वासापर्यंत जे जगलेले असतात त्यांचा विषय नारायण होऊन गेलेला असतो. आणि म्हणूनच साहजिक अंतसमयी अंतिम श्वासाच्या वेळेस त्यांच्या चित्तामध्ये भगवंताच्या छबीशिवाय, भगवंताच्या मूर्तीशिवाय, भगवंताच्या रूपाशिवाय दुसरं कुठलंही रूप उभं राहत नाही किंवा भगवंताशिवाय दुसरा विचार त्यांच्या मनात येत नाही. किंवा कार्य अपूर्ण असो किंवा पूर्णत्वाला गेलेलं असो, अपूर्ण राहिलं तरी ते भगवंताचं आहे आणि पूर्णत्वाला गेलं तरी ते त्याचंच आहे. तेरा तुझको अर्पण अशा सहजपणे जे जीवन जगलेले असतात अशांना मोक्ष प्राप्तीचं सोहळा, मोक्षच त्यांच्याकरता बाह्य उभारून हात उंच करून त्यांच्या स्वागताकरता या योगियांच्या दारात तिष्ठत असतो, उभा असतो महाराज. प्रत्यक्ष भगवंत अशा योग्यांना मोक्षाच्या प्रती, आपल्या धामाच्या प्रती घेऊन जात असतात. बऱ्याच वेळा या उलट चित्र दिसतं की आयुष्यभर काहीच साधना केली नाही, परमार्थाच्या गावाला सोडा, त्याच्या नावाला सुद्धा कधी स्पर्श केलेला नाही, परंतु अशा सामान्य जीवात्म्याला मात्र मृत्यू येतो. तो एकादशीच्या दिवशी मृत्यू येतो, तो अग्निसाक्ष ठेवून उजाडामध्ये दिवसा आणि शुक्ल पक्षामध्ये आणि षण्मासामध्ये सूर्याचं उत्तरायण चालू आहे त्या कालावधीमध्ये यांना मृत्यू येतो. मग यांना मोक्ष मिळतो का? तर मिळतो महाराज, त्यांना मोक्ष मिळतो. मग शंका अशी येते की परमार्थाच्या वाटेला न जाणाऱ्याला सुद्धा मोक्ष मिळतो. परमार्थ करणाऱ्याला मिळतो तसा तो न करणाऱ्यालाही मिळतो, परंतु तो सर्वांना मिळत नाही महाराज. त्याला पूर्वजन्माची पुण्याही असावी लागते. काही भोग असतात, ते भोग भोगण्याकरता असे लोक येतात आणि या जीवनाची यात्रा संपवून अशा मुहूर्ताच्या ठिकाणी, अशी मुहूर्ताची वेळ साधून या जगताचा ते निरोप घेत असतात. पूर्वजन्माची पुण्याई त्या ठिकाणी ती फलद्रूप होत असते. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. पूर्वजन्माचं बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठल आवडी. म्हणून या पूर्वजन्माच्या सुकृतानुसार अंतसमयी या जगताचा निरोप घेत असताना आपले भोग भोगून ते भगवंत चरणीच लीन झालेले असतात. मती, बुद्धी, त्यांचे स्मरण हे जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसलं तरी वाट्याला आलेले भोग भोगून असे महात्मे आपल्या या भगवंताच्या धामाप्रती, मोक्षाच्या प्रती सहजपणे वाटचाल करत असतात. आणि म्हणूनच आयुष्यभर साधना न करता सुद्धा मृत्यू त्यांना या शुभकाळी येत असतो. अर्थात या शुभकाळी ज्यांना मृत्यू येतो ते मोक्षाचे अधिकारी होतातच, यात शंका नाही, भगवंत म्हणतात. भगवंतांनी सांगून टाकलेलं आहे, ज्यांनी अनन्य भक्ती साधली त्याला या वेळ काळचं बंधन नाही.
तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा, किंवा नवनीता नाश नाही पुन्हा. अहो, नवनीत झाल्यानंतर पुन्हा दुधामध्ये, दह्यामध्ये, ताकामध्ये ते रूपांतरित कधीच होत नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 218 क्रमांकाच्या ओळीनं सांगतात की म्हणून आधी अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला, दीपू हातीचा. काय दृष्टांत दिलाय बघा माऊलींनी, की हातात दिवा आहे, लख उजेड त्या दिव्याचा प्रकाश पडतो आहे आणि आम्ही वस्तू शोधायला निघालो आहे. वस्तूची जागा याच परिसरामध्ये ती वस्तू आहे इतकं निश्चित माहिती आहे. त्यामुळे आत्मविश्वासानं ती वस्तू आम्ही आणायला निघालो आहे. परंतु घडलं काय की मध्येच तो दिवा मालवला. आता ती वस्तू इतक्या सहजपणे सापडेल का महाराज? कारण प्रकाशच नाहीसा झाला आहे. प्रकाशामध्ये त्या वस्तूपर्यंत जाणं सहज शक्य होतं, त्या वस्तूला प्राप्त करणं सहज शक्य होतं, परंतु दिवाच मालवला, वस्तू सहजपणे नाही सापडणार महाराज. तसं मोक्षाच्या प्रती या नरदेहाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्ती करता निघालेला देह आहे, निघालेला मनुष्य जीवात्मा आहे. परंतु काही अडथळे आले असतील म्हणा, विश्वामित्र झालेला असेल, पाय घसरलेला असेल आणि मोक्षाची प्राप्ती नाही झाली, तर मोक्ष अशांच्या हाती येत नाही. कारण हातातला दिवा मालवलाय महाराज, उजेड नष्ट झालाय, योग्य वेळ नाही त्यावेळेस देह ठेवलेला आहे. म्हणून अशा जीवात्म्याला भगवंत सांगतात की मी पुन्हा ही मनुष्य योनी त्याला प्राप्त करून देत असतो, की जेणेकरून पुन्हा उर्वरित भोग भोगून तो माझ्या मोक्षाच्या प्रती सहजपणे येत असतो. त्या अर्थात त्याला संगती मी तशी प्राप्त करून देत असतो आणि त्या आधारे तो मोक्षाची प्राप्ती सहजपणे करून घेत असतो. परंतु त्याला पुन्हा पुढच्या जन्मामध्ये यावं लागतं. जसा ती वस्तू जर आम्हाला शोधायची असेल तर पुन्हा दिवा पेटवावा लागतो. अगदी त्याचप्रमाणे पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या उक्तीप्रमाणे त्याला या मृत्यूलोकी यावं लागतं. मृत्यूलोकी येणारे 2 प्रकार आहेत. एक संत महात्मे येतात आणि दुसरा जीवात्मा येतो. जीवात्माला तर यावंच लागतं महाराज, कारण कर्म शिल्लक आहे. कर्मफळ भोगण्याकरता त्याला यावंच लागतं. परंतु तिसरा हा एक वर्ग आहे की जो उर्वरित भोग भोगून पुण्यसंचय असल्यामुळं मुहूर्त न पाहता सुद्धा त्या वस्तूच्या जवळ ते सहज पोहोचून जातात. कारण ते त्यांना अंगवळणी पडलेलं असतं. स्पष्ट शब्दात सांगायचं म्हणजे आपल्याला नाही का, अंधारामध्ये माहिती आहे की माचीस या ठिकाणी ठेवलेला आहे, लाईट गेली की आपण पटकन त्या ठिकाणी जातो, किंवा चार्जिंगची बॅटरी त्या ठिकाणी ठेवली आहे, अंधारात सुद्धा आपण जातो आणि ती चार्जिंगची बॅटरी सहजपणे हस्तगत करत असतो. अगदी त्याचप्रमाणे ह्या आयुष्याचं आहे महाराज. म्हणून आधी अभ्यासू जो केला, तो मरण न येताची निमोनी गेला. तैसे ठेवणे न दिसता मालवला, दीपू हातीचा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.